स्वर्गीय कुणाल गोसावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन। श्री साई पेट्रोलियम आयोजित व स्वर्गवासी कुणाल गोसावी स्मृतिप्रित्यर्थ आपण आज इथे जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि या बुद्धिबळ स्पर्धेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत, खेळाडू आहेत, तर ते आज बरेचसे विद्यार्थी, खेळाडू आणि युवा पिढी आणि आपले जे काही बालवर्ग आहे तर तो मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे, त्याच्यापासून दूर नेण्यासाठी आपण बौद्धिक खेळांचा जनजागृती करणे, अवेअरनेस करणे हा उद्देश आपण इथे ठेवलेला असून आज आपल्या इथे जी विद्यार्थी संख्या उपस्थित आहे ती 200+ विद्यार्थी संख्या उपस्थित ठेवण्याचा आपण मानस आणि संकल्प केला होता आणि ते परिपूर्ण झालेला आहे। तर या विद्यार्थ्यांना बुद्धिबळामधले विशेष असे कौशल्य आपण इथे त्यांना वर्कशॉपमध्ये शिकवण्यात आले आणि त्यांना आता आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांना आपण चांगल्या स्तरावरती चेस कसा खेळावा आणि तो कसा खेळला जातो तर त्याची आपण सर्व प्रकारची माहिती ही विद्यार्थ्यांना इथे दिली गेली। आणि त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्याभरातील या विद्यार्थ्यांचा इथे सहभाग आपल्याला लाभलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातून आपल्याला सगळ्या विद्यार्थी वर्गांना आपण पुढे जाऊन चांगल्या प्रकारे त्यांचं या बुद्धिबळामध्ये करिअर घडावं असं या पद्धतीचा उद्देश ठेवून आपण टुर्नामेंट देखील आयोजित केलेली आहे। तर या सर्व टुर्नामेंटच्या आयोजनासाठी श्री साई पेट्रोलियम पंप व गोसावी परिवार यांनी बहुमोल असं मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे। चॅम्पियन चेस अकॅडमी तर्फे विजेते ठरणार आहेत तर त्या विजेत्यांना ट्रॉफीज इथे आपण सगळ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पारितोषिक म्हणून त्यांना आपण ट्रॉफी देणार आहोत आणि पालकवर्गाचं आणि इथे आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद लाभला आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। स्वर्गीय कुणाल यांना बुद्धिबळ खेळाची अपार आवड होती, तेवढे गोसावी परिवार तसेच मित्र परिवारासोबत असणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री साई पेट्रोलियमच्या माध्यमातून दिनांक 29 नोव्हेंबर रोजी माऊली लॉन्स चौक श्री साई पेट्रोल पंप या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज लहान मुलं जी मोबाईलच्या वापरामुळे शारीरिक आणि बौद्धिक खेळांपासून दूर झालेले आहेत त्यांना बौद्धिक खेळांकडे वळविण्याचा हा एक मोठा प्रयत्नच म्हणावा लागेल। हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नसून कुणालच्या आठवणीला आणि त्यांच्या स्वप्नांना वाहिलेली छोटीशी श्रद्धांजली आहे आणि त्याचबरोबर समाजातील मुलांना तणावमुक्त, शांत आणि सकारात्मक आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न आहे। या स्पर्धेच्या नियोजनासाठी समृद्ध फाउंडेशनचे मोठे सहकार्य लाभले। स्पर्धेसाठी नाशिक जिल्हाभरातून 200च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता। स्पर्धेच्या वेगवेगळ्या गटातून स्पर्धकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 50 पुरस्कारार्थी निवडून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। मोठमोठ्या दिग्गजांना शह देऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अविनाश आहेर या खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक पटकावले। सर्व उपस्थितांकडून अविनाशचे भरभरून कौतुक करून सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या स्वप्नांना वाहिलेली छोटीशी श्रद्धांजली आहे आणि त्याचबरोबर समाजातील मुलांना तणावमुक्त, शांत आणि सकारात्मक आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न आहे। या स्पर्धेच्या नियोजनासाठी समृद्ध फाउंडेशनचे मोठे सहकार्य लाभले। स्पर्धेसाठी नाशिक जिल्हाभरातून 200च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला।
माझं नाव आर्यन आहेर आणि माझ्यासोबत आहे माझा सख्खा भाऊ अवनीश आहेर. आज इथे चेस टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली होती साई पेट्रोल पंप आणि गोसाई परवेरकडून. आणि ह्याच्या माध्यमातून आज एक चेस टुर्नामेंट मधून आज आमचा फर्स्ट विनर काढला अवनीश आहेर. आणि हा माझा सख्खा भाऊ असून आम्ही ह्याच्या चेसच्या परीकडून आम्ही खूप असं त्याला सहयोग आणि त्याला सारखं आम्ही चेस माध्यमातून पूर्ण प्रयत्न करत असतो की तो चेसमध्ये पुढे जावा. देवगावकर सर ते ह्याचे कोचिंग करतात, ह्याच्यासोबतच असं त्यांची अजून एक टीम असते. ह्याच्या व्यतिरिक्त अजून ते बऱ्याचशा टुर्नामेंटला पण खेळून आले. टुर्नामेंटमध्ये पण अवनीश आहेर माझा जो भाऊ आहे त्यांनी असा प्रचंड एक चांगला परफॉर्मन्स देऊन जो फर्स्ट रँक आणलाय त्याच्या माध्यमातून पण मी त्याला प्रोग्रेसमध्ये असं बघू शकतो. चांगली प्रोग्रेस करतो या वयामध्ये. असंच मी त्याला एक बेस्ट ऑफ लक असं बोलेल आणि पुढे असंच कंटिन्यू मी करेल आणि त्याचे विशेष माझ्यासोबत म्हणजे कंटिन्यू राहतील. चांगला विश राहील, चांगला हार्डवर्किंग सोबत तो एक चांगला करेल असं. माझं नाव अवनीश आहेर आहे. आज तुला प्रथम पारितोषिक मिळालं, कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय, आनंद होतोय. मला असंच आता प्रगती करायची आहे आणि एक दिवस माझ्या देशासाठी पण खेळायचंय. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.